आणि आता नवी मुंबईतून एक बातमी आहे। नवी मुंबई बेलापूर सेक्टर 15A इथल्या खेळाच्या मैदानावर हॉस्पिटलचं बांधकाम करायला हायकोर्टानं मनाई केली आहे। हॉस्पिटल अन्यत्र बांधण्याचे आदेश कोर्टानं दिले असून या प्रकरणी महापालिकेला चांगलंच खडसावलंय। खेळाच्या मैदानावर हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज उभारण्यासाठी स्थानिक आमदार यांनी दबाव टाकला, त्यामुळे नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त आणि गावांमध्ये सुमारे 3000 प्रकल्पग्रस्त खेळाडूंवर अन्याय होणार असल्याचं कोर्टानं नमूद केलं आणि या विरोधात 40+ म्हणजे 40+ 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या खेळाडूंच्या क्रिकेट संघटनेनं कोर्टाचे दरवाजे ठोठावले होते आणि 30 सप्टेंबरला या प्रकरणी सुनावणी पार पडली। सध्या आपण आहोत नवी मुंबई महानगरपालिकेच्या ऑफिसच्या पाठीमागे। हे आहे माझ्याकडे आपण बघू शकता, हे आहे 40+ बेलापूर स्पोर्ट असोसिएशनचं मैदान आहे। याच मैदानावरती जे आहे 4 स्टोरेजची एक हॉस्पिटल या ठिकाणी उभारलं जाणार आहे। याच हॉस्पिटल उभारल्या जाण्यामध्ये त्या 40+ बेलापूरचे असोसिएशन काही मेंबर्स आहेत, काही संस्थाची लोक आहेत, हे हायकोर्टामध्ये गेले होते आणि हायकोर्टामध्ये याच गोष्टीला स्टे मिळाला आहे। या स्टे मध्ये असं म्हटलं आहे की या ठिकाणावरती कुठल्याही प्रकारचं बांधकाम करण्यात येणार नाही। सध्या आपल्यावर आहेत अक्षय मालविया, ॲडव्होकेट, मुंबई उच्च न्यायालय यांनी एक याचिका दाखल केली आहे 40+ असोसिएशन तर्फे। त्याच्यामध्ये असं म्हणलेलं की या मैदानावरती जे आहे कुठल्याही प्रकारचं हॉस्पिटल होणार नाही आणि याच्यावरती स्टे आणलेला आहे। आपण त्याच्यावर अधिक माहिती जाणून घेऊया कशा प्रकारचा हा स्टे। तर काय सांगाल, कशा प्रकारचा स्टे आणलाय? 40+ असोसिएशन तर्फे मी याचिका दाखल केलेली आहे। पहिल्या दिवशी सुनावणी जी होती ती 30 सप्टेंबर रोजी झाली। त्याच्यामध्ये सिनियर ॲडव्होकेट श्री अंतुरकर साहेब यांनी 40+ असोसिएशन तर्फे पहिल्या दिवशीच आर्ग्युमेंट करताना सांगितलं आहे की कशा प्रकारे हे इलिगल स्वरूपाची लीज झालेली आहे आणि की कशा प्रकारे CRZ झोनमध्ये असलेली जागा ही डायरेक्टली हॉस्पिटलसाठी घेतलेली आहे। त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं कुठलाही बांधकाम किंवा काही करता येत नाही आणि ती लीज आपल्या महाराष्ट्रात किंवा अजून खूप साऱ्या राज्यामध्ये ती लीगल मानल्या जात नाही। किती NOC लागतील तर आपल्याला हा सगळा प्रोजेक्ट उभा करायचा? सगळ्यात पहिले तर एन्व्हायरमेंटचं क्लिअरन्स लागेल, त्याच्यानंतर महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटी यांची परवानगी लागेल, त्याच्यानंतर सगळ्यात पहिले त्यांना DP प्लॅनमध्ये हे सगळं चेंज करावं लागेल, जे काही एवढं इझी नाही। त्यानंतर सगळ्यात मुख्य रूपाने याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे की इथे होल्डिंग पॉन्ड आहे, बाजूलाच होल्डिंग पॉन्ड आहे।